हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण अगदी मिठाईवाल्याच्या दुकानातून जशी मिठाई आणतो तशी मिठाई आपण घरी बनवणार आहे, अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी. तर इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. मोठ्या कढईमध्ये दूध आपण गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम झालं की आपण एका बाउलमध्ये दूध काढून घेऊयात. बघू शकता दूध एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण केशर टाकून घेऊयात. आणि गरम दुधामध्ये केशर टाकायचं म्हणजे कलर छान येतो. व्यवस्थित चमचने हलवून घेऊयात आणि एका साईडला ठेवून देऊयात. तर दुसरीकडे आपलं जे कढईमध्ये जे दूध आहे त्याची आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे. पाहू शकता साई अजिबात येऊ द्यायची नाही. साई आली की साई आपण मोडून घ्यायची आणि कढईला जे चिकटलेलं दूध असतं ना ते लगेचच असं काढून घ्यायचं. छान दाटसरपणा येत चाललेला आहे दुधाला. त्याच्यामध्ये आपण साखर टाकूयात. मी ते 3 वाटी साखर टाकलेली आहे. छोट्या 3 वाट्या आहेत. तुम्हाला किती गोड हवं आहे त्या हिशोबात तुम्ही टाका. आणि थोडंसं केशर टाकूयात. केशरमुळे कलरही छान येतो आणि टेस्टही छान, एकदम खूप सुंदर अशी आपली मिठाई होते. आता इथे मी ब्रेड घेतलेला आहे. फ्रेश ब्रेड घ्यायचे आणि ब्रेडचे आपण ब्रेडच्या ज्या कडा असतात ना त्या सुरीने कडा आपण व्यवस्थित अशा कट करून घेऊयात. मी सगळ्या ब्रेडच्या कडा ह्या पद्धतीने कट करून घेणार आहे. छान असं. आणि माझ्याकडे आता चौकोनी टीन नाही आहे, माझ्याकडे आहे ताट. तर मी ताटामध्येच ह्या पद्धतीने ब्रेड आपले असे ॲडजस्ट करून घ्यायचे. चौकोनी तो हे असतं ना भांडं असतं ना त्याच्यामध्ये व्यवस्थित असं आपले ब्रेड आहेत व्यवस्थित ॲडजस्ट होतात. दिसायलाही सुंदर दिसतं. पण आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीनं केलेलं आहे. ब्रेड छान असे कट करून घेतले आणि ते आपलं दूधही छान असं दाटसर होत चाललेलं आहे. आता मी ते अर्धी वाटी दुधाची साई घेतलेली आहे. तर ही साई टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात. व्यवस्थित असं कडेला जे आपलं दूध लागलेलं असतं ना ते काढून घ्यायचं. पाहू शकता छान असं आपलं दूध आपलं दाटसर होत चाललेलं आहे. रबडी आपली तयार होत चाललेली आहे आणि कलरही छान असा बदललेला आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशी लागते. ज्यावेळेस आपल्याला गोड खायची इच्छा होईल त्यावेळेस नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. छान असं दाटसर आपली रबडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता गॅस बंद करते आणि मी ते ताट घेतलेलं आहे आणि पाहू शकता हे जे दूध आपण साईडला ठेवलेलं त्या दुधाचाही कलर खूप सुंदर असा आलेला आहे आणि केशर टाकल्यामुळे वासही छान येतोय. आता आपली जी रबडी बनवली ती ताटामध्ये आपण छान अशी पसरवून घेऊयात. सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतली की जे आपण ब्रेडचे स्लाइस कट करून घेतलेले होते ते आपण ह्या पद्धतीने ठेवून घेऊयात. व्यवस्थित सगळीकडे छान असं ठेवून घेऊयात. पाहू शकता मी ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे. सगळ्या जागा आहेत त्या व्यवस्थित अशा कवर करून घ्यायच्या, छोटे छोटे तुकडे करून ज्या ठिकाणी लागतील तिथे. तर त्याच्यावरून आपण पुन्हा रबडी टाकूयात.
रबडी सगळीकडून अशी व्यवस्थित टाकून घेऊयात. तर त्याच्यावरती आपण साईडला जे दूध ठेवलेलं केशर टाकून ते दूध टाकून घेऊयात. बघू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित असं दूध आपण टाकून घेऊयात. तर ह्याच्यावरती आपण पुन्हा ब्रेडच्या स्लाइस ठेवून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे. खूप सुंदर लागतं. खूप छान अशी एक नंबर टेस्ट लागते आपली मिठाईला. सगळ्या स्लाइस ठेवून घेतलेत. आता त्याच्यावरती आपण जी शिल्लक राहिलेली रबडी आहे ती टाकून घेऊयात. सगळीकडे व्यवस्थित टाकायची आणि जे दूध आहे ते दूधही आपण टाकून घेणार आहे. ह्या पद्धतीने व्यवस्थित असं सगळीकडून कव्हर करून घ्यायचं. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून आहे ना 3 ते 4 तास आहे ना छान असं सेट होईस तोपर्यंत ठेवूयात. बघू शकता छान असं सेट झालेलं आहे आणि बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे. त्याच्यावरती मी पिस्ता घेतलेला आहे. पिस्त्याचे छान असे बारीक पातळ असे कट करून तुकडे घेतलेले आहेत. आता ते आपण याच्यावरती व्यवस्थित असं टाकून घेऊयात आणि आता आपण हे ना कट करून घेऊयात. तुम्हाला किती मोठे छोटे हवेत पीस त्या हिशोबाने तुम्ही कट करा. खूप सुंदर अशी आपली मिठाई झालेली आहे. उभे आणि आडवे काप मी करून घेतलेले आहेत. पाहू शकता दिसायला इतकी छान दिसते. बघता क्षणी खावीशी वाटणारी मिठाई अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी काढूनही दाखवते. खूप सुंदर असं आपलं हे सेट झालेलं आहे. मिठाई आपली एकदम व्यवस्थित अशी आपले पीस छान निघत आहेत बघू शकता. आणि एकदम आपण मार्केटमधून जशी आणतो ना तशी झालेली आहे पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तयार आहे आपली हलवाई स्टाईल मिठाई. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.